एक विशेष रिपोर्ट पाहूया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार मोडीत काढला। त्यानंतर पाकड्यांवर आता दुहेरी जलसंकट ओढावलंय। अफगाणिस्तान सोबत सुरू असलेल्या सीमा संघर्षानंतर तालिबान सरकार आता नवं धरण बांधण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे पाकिस्तानचे कसे हाल होणार आहेत पाहूया। त्याच संदर्भातील हा एक विशेष रिपोर्ट। भारतानंतर अफगाणिस्तानचाही पाकड्यांना दणका। पाकला पाणी देण्यास अफगाणिस्तानचाही विरोध। कुनार नदीचा मुद्दा तापला, पाक पाण्यासाठी होणार बेहाल। भारतापाठोपाठ आता अफगाणिस्तानही पाकिस्तानात जाणारं पाणी रोखण्यासाठी तयारी करतंय। तालिबानचा सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादा यानं कुनार नदीवर लवकरात लवकर धरण बांधण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयानं दिली। सिंधू जल करारासारखा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात कोणताही औपचारिक द्विपक्षीय करार नाहीये। त्यामुळे पाकिस्ताननं याआधीही अफगाणिस्तानच्या धरण प्रकल्पासंदर्भात चिंता व्यक्त केली होती। पण अफगाणिस्तान पाणी अडवण्याचा निर्णय का घेतंय ते पाहूयात। पाकचं पाणी का अडवणार? पाकिस्तान जवळ झालेल्या सीमा संघर्षानंतर तालिबाननं हा निर्णय घेतलाय। 9 ऑक्टोबरला पाकिस्तान अफगाणिस्तानात संघर्षाला सुरुवात झाली। पाकचा तालिबानच्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या तळांवर हल्ला करण्यात आला। अफगाणिस्तानचा सीमावाद आणि हवाई क्षेत्र उल्लंघनाचा पाकवर आरोप करण्यात आला। पाकच्या हल्ल्यात 37 नागरिक ठार, शेकडो जखमी झालेत। नागरिक क्षेत्राला लक्ष्य केल्याचा तालिबाननं पाकिस्तानवर आरोप केलाय। मात्र पाकिस्तानकडून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा दावा केला जातोय। पाकिस्तान कुनार नदीचं जवळपास 80% पाणी वापरतो। 480 किलोमीटर लांबीची कुनार नदी अफगाणिस्तानात उगम पावते आणि चित्राल नदी म्हणून पाकिस्तानात ओळखली जाते, जिथे ती पुढे काबूल नदीला मिळते। पुढे हीच काबूल नदी सिंधू नदीला मिळते। जर तालिबाननं कुनार नदीवर धरण बांधलं तर पाकिस्तानवर दुहेरी जलसंकट उद्भवू शकतं। पाकवर दुहेरी जलसंकट, पाकच्या खैबर पख्तूनख्वावर थेट परिणाम होणार। पाकच्या बाजूर मोहम्मदपूरमधील शेती कुनार नदीवर अवलंबून आहे। कुनार नदीचं पाणी थांबवल्यानं पीक नुकसानीचा धोका पाकिस्तानला आहे। कुनारवर चालणाऱ्या 20हून अधिक लघु जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम होईल। सगळे प्रकल्प कुनार नदीच्या प्रवाहावर अवलंबून आहेत। दरम्यान या धरणाचं सर्वेक्षण आणि डिझाईन तयार असून जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर अफगाणिस्तानात 45 मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि अंदाजे 1,50,000 एकर शेतीसाठी सिंचनाचं पाणी उपलब्ध होईल, असा दावा तालिबान सरकारनं केला, ज्यामुळे ऊर्जा संकट आणि अन्न सुरक्षा सुधारण्याची शक्यता वर्तवली जाते। हे धरण बांधण्यासाठी विदेशी कंपन्यांची वाट न पाहता देशांतर्गत कंपन्यांजवळ करार करण्याचे आदेश देखील अखुंदजादा यांनी दिलेत। तालिबाननं हा निर्णय अशा वेळी घेतलाय जेव्हा दिल्लीमध्ये त्यांचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भेटीगाठी घेतल्या। त्यानंतरच पाकिस्ताननं काबूलवर हल्ला चढवलाय। दरम्यान कुनार नदीवर धरण बांधण्याचा हा निर्णय पाकिस्तानसाठी दुहेरी झटका आहे। सिंधू जल करार स्थगितीनंतर आता पाकिस्तान टू फ्रंट वॉटर वॉरमध्ये अडकलाय। कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।